नमस्कार मित्रांनो, 1959मध्ये रशियाच्या उराल पर्वतांमध्ये 9 अनुभवी ट्रॅकर्स एका साहसी प्रवासाला निघाले. 8 पुरुष आणि 2 महिला, सर्वजण प्रशिक्षित आणि धाडसी होते. पण काही दिवसांनी अचानक ते सर्व गायब झाले. त्यांचा तंबू सापडला, पण त्यांची स्थिती खूप विचित्र होती. तो तंबू आतून बाजूने कापलेला होता, जणू काही त्यांनी स्वतः बाहेर पडण्यासाठी तो चिरला होता. शोधकार्य सुरू झाले आणि काही ट्रॅकर्स सापडले, बुटाशिवाय अगदी अंतर्वस्त्रामध्ये. रात्रीचे तापमान -30°C पेक्षा कमी होते. अशा थंडीत राहणे अशक्य होते. काहींच्या शरीरावर भयंकर हाडांच्या जखमा होत्या, काहींच्या छातीत हाड फुटलेले होते आणि काहींच्या अंगावर असामान्य दबावाचे चिन्ह आढळले. पण लक्षात ठेवा, कोणत्याही हल्ल्याचे बाह्य चिन्ह नव्हते. अजून विचित्र बाब म्हणजे काहींच्या कपड्यांवर रेडिएशन सापडले. काही संशोधक म्हणतात की ही लष्करी प्रयोगामुळे असू शकतात, तर काही लोक UFO किंवा अज्ञात नैसर्गिक घटनेचा संशय घेतात. आणि एक गूढ गोष्ट, काही ट्रॅकर्स अर्धनग्न अवस्थेत सापडले, जरी तापमान प्रचंड खाली होते. आजही डायटलो पास ॲक्सिडेंट जगातील सर्वात रहस्य घटना मानली जाते. या 9 ट्रॅकर्सच्या मृत्यूमागचे सत्य अद्यापही गुपितच आहे आणि या रहस्याने अनेक संशोधक, लेखक आणि रहस्यप्रेमींना थक्क केलेलं आहे. धन्यवाद.